नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत. शिवांश पण आता जास्त लक्ष नाही देत आणि प्रत्येकाच्या नोटबुक चेक करतो. आल्या आल्या सगळ्यांना शिवांशचा अंदाज माहीत होता म्हणून कोणीही न चुकता सगळे वर्क कंप्लीट करून आणला होता. शिवांशने प्रत्येकाची बुक्स चेक केल्या आणि पुढे शिकवायला सुरुवात केली. अन्या पण सगळं एकदम समजून घेत होती, पण तिची नजर शिवांशकडे जातच तिला एकदम घाबरायला व्हायचं, म्हणून ती त्याच्याकडे न पाहताच समजून घ्यायचा प्रयत्न करत होती. शिवांशने एक प्रॉब्लेम दिला सगळ्यांना सॉल्व करायला आणि तो प्रत्येक लाईनीत फिरत होता. त्याला जाणून घ्यायचं होतं का कोणाचा किती लक्ष आहे म्हणून. तिच्या पुढच्याच बाकावरती स्वरा बसलेली होती. शिवांशला पाहता सगळ्या मुलींच्या काळजाचे ठोके चुकायचे. स्वरा ही खूप मोठ्या बिझनेसमॅनची मुलगी होती. ती बाहेरच्या कंट्रीमध्ये पण जाऊ शकत होती शिकायला, पण तिने इथे ॲडमिशन घेतले कारण तिने फक्त शिवांशसाठी घेतले होते. आधीपासूनच खूप लाडाने वाढलेली होती, म्हणून तिला कसंही करून शिवांशला मिळवायचं होतं. प्रॉब्लेम सोपं असून पण ती शिवांशला आवाज देत बोलते. सर. शिवांश बोलतो, यस. एनी प्रॉब्लेम? स्वरा बोलते, हो सर. शिवांश तिच्याजवळ येतोय तेवढ्यात स्वरा उठून उभी राहते आणि बोलते, कसं, मला परत एक वेळा समजावून सांगा, मला समजले नाही. शिवांश पण बाकीच्याकडे लक्ष नाही देत आणि तिला परत समजावण्यासाठी तिच्या हातातील पेन घेऊन तिच्याच नोटबुकमध्ये प्रॉब्लेम सॉल्व करायला घेतो. पण स्वराचं बिलकुल त्याच्याकडे लक्ष नव्हतं आणि शिवांश तिला प्रॉब्लेम समजावत असताना स्वरा मुद्दाम समजून घ्यायचं नाटक करत तिचा भार शिवांशवर टाकत होती. पण हे अन्याच्या लक्षात आलं होतं का ही हे सगळं मुद्दामून करते म्हणून. पण काहीच सेकंदात शिवांशने तिला तो प्रॉब्लेम सॉल्व करून दिला आणि साईडला झाला आणि बोलला, मिस स्वरा, झाले, समजले का? स्वरा तिच्याच धुंदीत होती, म्हणून तिला तो काय बोलला ते समजलेच नव्हतं. स्वराचे असे एक्सप्रेशन पाहून शिवांशने परत विचारलं. ती हो बोलत ती परत जागेवर बसली. इकडं मात्र अन्याला का माहिती पण खूप राग येत होता, पण ती काहीच बोलू पण शकत नव्हती, म्हणून ती स्वतःच्या मनाशीच बोलली, अन्या, कितीही तू केले तरी ते तुला त्यांची बायको नाही मानत आणि तू बोलली तर ते तुझ्यावर विश्वास नाही ठेवणार आणि तुला काय फरक पडतोय ते कोणाशीही बोलो, कोणाशीही जवळीक निर्माण करो, तसंही तू त्यांना आवडत नाही आणि त्यांच्या आयुष्यात फक्त 1 वर्ष आहेस बस, त्यानंतर तुझं त्यांच्याशी काहीच घेणं देणं नाही, काहीच संबंध नाही. सोड तू हे सगळं आणि स्टडीवर लक्ष केंद्रित कर. विचार झटकून अन्या परत बुकमध्ये डोकं घालते, पण मात्र शिवांशला सगळं समजत होतं. स्वराचं पण वागणं समजले होते, म्हणून त्याने जास्त टाईम पास न करता काही सेकंदात तो प्रॉब्लेम सॉल्व करून दिलेला. त्याला तर असं मुली जवळ आलेलं पण पसंत नव्हतं, पण तो एक टीचर होता म्हणून हे त्याचं कर्तव्य असून तो हे सगळं करत होता. स्वरा जेव्हा तिचा भार त्याच्याकडे झोकत होती तेव्हा शिवांशला खूप राग आला होता. त्याला वाटत होतं का हिच्या एक कानाखाली लावावी, पण पूर्ण क्लासकडे बघता त्याने तसं काहीच नाही केले आणि लगेच तिथून बाजूला झाला. पण जाताना त्याने अन्याच्या चेहऱ्यावरील जेलस एक्सप्रेशन नोटीस केले होते आणि तो मनातच हसला आणि पुढे निघून गेला. काहीच वेळात शिवांशचा क्लास संपला. आता रुचा आणि अन्या कॅन्टीनमध्ये जेवण करत होत्या. रुचा तिला बोलली, अन्या, तुझ्या घरचा ॲड्रेस
मला सांग ना, आपण रोज सोबतच येत जाऊ. हे ऐकून अन्याला तर धडकीच भरली. अरे, ही काय बोलते? जर हिला माहीत झाले का मी शिवांशच्या घरी राहते तर, आणि शिवांशला माहीत झाले का मी हिला सगळं सिक्रेट सांगितले तर मला लगेच गावी हाकलून देतील. तिला आता हे सगळं आठवत होतं, तो जे बोलला होता ते. इथे कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपलं लग्न झालं आहे हे किंवा आमचं लग्न झालं आहे हे कोणालाही माहीत नाही पडले पाहिजे, नाहीतर चांगलं नाही होणार, हे अन्याला आठवत होतं. ती भानावर येत बोलते, रुचा अगं नको तू तकलीफ घेऊस, मी येते बसने, खूप लांब राहते मी. नको, तुला उगाच प्रॉब्लेम नको, रुचा बोलते. अगं पण माझ्याकडे स्कूटी आहे, मी तुला रोज घ्यायला पण येत जाईल आणि ड्रॉप पण करत जाईल. तुझा ॲड्रेस तरी सांग ना. अन्या तिला कसं तरी समजावून विषय बदलत बोलते. अगं रुचा, आपण कॉलेजची लायब्ररी जॉईन करायची का गं? तेवढेच आपल्याला अजून टाईम भेटत जाईल स्टडीसाठी. तसंही आपलं 1-2 लेक्चर ऑफच जातात ना, मग टाईमपास करण्याऐवजी आपण लायब्ररीमध्ये गेलो तर. रुचाला पण ही आयडिया बेस्ट वाटते, म्हणून ती पण लगेच होकार देते. रुचा बोलते, अगं मग उद्याच जाऊन आपण लायब्ररी पाससाठी अप्लाय करू. त्या दोघी पण जेवतच असतात का स्वरा आणि तिच्या काही चमच्या तिच्यासोबत येतात. स्वरा अन्या आणि रुचाच्या टेबलावर हात मारत बोलते, तुमची हिंमत कशी झाली आमच्या टेबलावर बसायची? अन्याला आणि रुचाला माहीत नसतं, म्हणून ते अचानक तिच्याकडे चकित होऊन पाहतात. रुचा बोलते, स्वरा हे काय हॉटेल नाही आहे का जे तू इथं बुक करून ठेवले असशील. हे कॉलेजचं कॅन्टीन आहे आणि कोणीही कुठेही बसू शकते. तू हा टेबल बुक तर नाही ना केला? तिचं बोलणं ऐकून स्वराला जाम चिड येते. ती तिच्या चमच्यांकडे बघून बोलते, बघा आता डाऊन मार्केट लोक पण तोंडवर करून बोलायला शिकलेत. हे ऐकून तेथील सगळे स्टुडंट रुचा आणि अन्याकडे बघून हसायला लागतात. अन्याला खूप अपमान झाल्यासारखं वाटतं. हे ऐकताच रुचा टेबलावर जोरात हात मारून उठत बोलते, काय ग डाऊन मार्केट कोणाला बोलतेस? आधी स्वतःचं बघ ना. आत्ता अन्याला अजून अपमान झालेलं बिलकुल सहन होत नव्हता, म्हणून ती रुचाला सांभाळत बोलते, नको ग, आपण जाऊ दुसऱ्या टेबलावर बसू दे ना त्यांना. तसंही काय, हा टेबल काय आणि तो टेबल काय, एकच तर आहे ना, चल. बोलत अन्या स्वराकडे बघून बोलते, सॉरी स्वरा, आम्हाला माहीत नव्हतं का तू ह्या टेबलावर बसतेस. कारण आता अन्याला भीती वाटत होती का जर कधी शिवांशला माहीत झाले तर परत तिलाच बोलणं खायला लागेल. कारण तिला वाटत होतं का शिवांश तिला कधीच माफ नाही करणार आणि स्वराचीच बाजू घेईल, म्हणून ती रुचाला घेत आणि बाजूच्या टेबलाकडे जाऊन बसते. पण स्वराला पण हे सहन होत नव्हतं का अन्याने लगेच कशी माघार घेतली म्हणून. ती तर पहिल्या दिवसापासूनच अन्यावर जळत होती. तिला तर अन्यासोबत अजून भांडायचं होतं, कारण अन्या तिच्यापेक्षा ही जास्त सुंदर दिसत होती. हे तिला अजिबात सहन होत नव्हतं. पण अन्या तिच्या तोंडाला न लागता रुचाला घेऊन बाजूला जात होती, म्हणून ती अजून एक चाल चालते, अजून एक गेम खेळते. अन्या आणि रुचा जायला निघतात आणि ती पुढे पाय आडवा करते. अन्याचं लक्ष नव्हतं, म्हणून ती पाय आडवा आल्यामुळे पडणारच होती का तिला रुचाने पटकन सावरले आणि अन्याकडे पाहत बोलते, काय ग, तू ठीक तर आहेस ना? बघून चालायचं ना, आता पडले असतीस मग तोंडावर आपटले असतेस. बोलत बोलत तिने स्वराकडे पाहिले तर स्वराच्या चेहऱ्यावर कुस्ती
कुटील स्माईल होती. तिची स्माईल पाहून रुचाला सगळं समजलं होतं का हे कारस्थान तिनेच केला असेल म्हणून. रुचा बॅग सावरत समोर जाते आणि बोट नाचवत बोलते, काय वार करायचा ना तर समोरून करायचा, असं पाठीमागून नाही. रुचा हसत बोलते, तुला माहिती आहे पाठीमागून कोण वार करतात? ते लोक फाटके असतात. हे समजलं ना? हे ऐकताच स्वराला अजूनच राग येतोय. ती काही बोलणार का अन्या जाऊन तिच्या हाताला पकडत बोलते, चल रुचा जाऊ दे, माझाच तोल गेला होता. अन्या सरळ रुचासमोर स्वराची माफीच मागत बोलत होती. चल आपण जाऊयात, आता लेक्चर पण आहे. रुचा तिच्याकडे पाहत बोलते, अन्या तू का घाबरतेस? मी आहे ना. यांना असं सोडले तर ते पुन्हा पुन्हा आपल्यासोबत असंच करत राहतील. अन्या तिला घेऊन चालत बोलते, जाऊ दे ग, सोड ना, आपण इथे चांगलं शिक्षण घ्यायला आलो, मग बाकीच्यांकडे लक्ष कशाला द्यायचं? अन्याचा स्वभाव खूप शांत होता आणि भोळा होता. ती कधीच कोणाशी वाद घालत बसत नव्हती. मुळात तिचा स्वभावच नव्हता आणि आता तर तिची परिस्थितीच वेगळी होती. म्हणून गपचूप हे सगळं सहन करणं हेच तिच्या नशिबात होतं. नाहीतर शिवांशला माहिती झाले तर तो तिला चुकीत ठरवेल. चूक नसताना पण तिला शिक्षा भोगायला लागेल. म्हणून ती जास्त लक्ष देत नव्हती आणि रुचाला घरी जरी तिची सावत्र आई त्रास द्यायची, पण ती आता चांगली शिकली होती का कोणाला कसं हँडल करायचं, म्हणून ती अजिबातच काहीच सहन करत नव्हती. तिच्याकडे चुकीला अजिबात माफी नव्हती. आणि स्वराला असं वाटत होतं का अन्या दिसायला एवढी सुंदर आहे आणि कॉलेजचे मुलं पण पहिल्या दिवसापासूनच तिच्यावर मरतायत, तिच्या पाठीमागं लागलीत. आणि अन्या जास्त कोणाकडे लक्ष देत नव्हती, बोलत नव्हती. म्हणून मुलं थोडी घाबरायची का आपण कसं तिला लगेच बोलायला जायचं. तिने पण रिस्पॉन्स दिला पाहिजे ना. आणि स्वराला वाटायचं का सगळ्यांचं अटेन्शन अन्यालाच भेटले तर मी तर तिच्यापुढे काहीच नसणार. आणि शिवांश सरांनी पण तिलाच अटेन्शन दिला तर मी ज्या उद्देशाने इथे आली ते तर पूर्णच नाही होणार. हा विचार करून तिला भीती वाटायला लागली होती. पण आज दुसरा दिवस होता तरी पण शिवांश सरांनी तिच्याकडे बघितलं नाही हा विचार करून तिला चांगलं पण वाटत होतं. ती स्वतःच्या मनाशीच पुटपुटली, स्वरा तुला लवकरात लवकर काहीतरी करायला लागेल, नाहीतर शिवांश तुझ्या हातून जातील. हा विचार करते आणि तिच्या डोक्यात एक आयडिया येते. ती हसतच तिच्या फ्रेंड्सला घेते आणि क्लासमध्ये जाते. रियाच्या क्लासची आणि अन्याच्या क्लासची बिल्डिंग वेगवेगळी असते, म्हणून दोघींची भेट ही कॉलेज सुटल्यावरच होत होती. रिया तिच्या फ्रेंड्सबरोबर संडेला पिकनिकला कुठं जायचं त्यावर प्लॅन करत होती. रिया अविनाश आणि संकेतकडे पाहत बोलते, अरे केव्हाचे मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेत, अजून नाही लोकेशन सापडत आहे का तुम्हाला, कुठे जायचं म्हणून? संकेत बोलत, अगं बाई तू ये ना, तू शोध की, मग आम्हाला दिलं कामाला लावून आणि तू बसले अनिकासोबत गप्पा मारत. ही 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 तो ईश्वरीकडे हात दाखवत बोलतो. आणि ही ईश्वरी बसली खात. ईश्वरी एकदम रागात उभी राहत चुटकी वाजवत बोलते, हे बघ संख्या, माझ्या खाण्याला नजर नाही लावायची हां, सांगून ठेवते. बाकीचे जे बोलायचं ते बोल, पण खाण्यावरून नाही हां. संकेत तिच्या अशा जवळ येण्याने घाबरूनच गेला होता. तो घाबरून खाली वाकून वर तिला पाहत होता.
त्याला असं वाटलं जसं हत्तीचा पिल्लूच चालून आला आणि आता त्याला पायाने दाबूनच टाकणार. तो घाबरून कसे तरी चेहऱ्यावर स्माईल आणत बोलतो, सॉरी सॉरी सॉरी, हा चुकून बोललो, माफ कर मला, नाहीतर माझं कुचुंबर बनवशील. त्याला असं घाबरताना पाहून सगळे पण त्याच्याकडे पाहून हसायला लागतात. अविनाश रिया आणि अनिकाला जवळ बोलावतो. हे बघा, सगळ्यांची चॉईस वेगवेगळी आहे आणि सगळं पाहून कुठे लोकेशन चॉईस करायचं समजत नाही. तुम्ही पण या आणि मिळून ठरवूयात. तेवढ्यात अनिका बोलते, आयडिया. सगळे पण तिच्याकडे चकित होऊन पाहत बोलतात, काय ग? अनिका बोलते, तुम्हाला एक सांगू का, सगळं सोडा आणि आपण ह्यावेळी मस्त अशी जंगलात पार्टी करूया, टेंट वगैरे लावून मस्त कॅम्पिंगसाठी जाऊया, खूप मजा येईल. काय म्हणता तुम्ही? ती सगळ्यांकडे अपेक्षेने पाहत बोलते. रियाला पण हा प्लॅन खूप आवडतो, पण रिया तेवढ्यात बोलते, यार पण आता आपल्या ह्या संडेला नाही जाता येणार यार, कारण जर घरी काम आहे ना, मग हा प्लॅन आपण थोड्या दिवसांसाठी ड्रॉप करू, पुढच्या महिन्यात जाऊया. चालेल ना? रिया सगळ्यांकडे पाहत बोलते. अविनाश पुढे येत बोलतो, हो ग, माझं पण तेच म्हणणं आहे, कारण आता थोडं मला पण काम होतं पप्पांच्या कंपनीत, तेवढं मी पण ह्या संडेला करून घेईल आणि मग पुढे ठरवूया कधी जायचं ते. तो पण होकार देत बोलतो. आता संध्याकाळचे 4 वाजले होते. रिया अन्याची वाट बघत कारमध्ये मोबाईल चाळत बसली होती. इकडे रुचा अन्याला सोडायला तयारच नव्हती. ती अन्याच्या मागेच लागली होती का मी तुला आज घरी सोडायला येते म्हणून. रुचा अन्याकडे पाहत बोलते, काय ग अन्या, तुला अगं खूप उशीर होईल ग, बसने जायला मला तुझा ॲड्रेस सांग ना, मी तुला स्कूटीवरून अर्ध्या तासातच घरी सोडून देईल. अन्याला आता झाले होते का स्वतःच्या डोक्यात दगडच घालावा म्हणून ती कसं तिच्या म्हणजे शिवांश सरनोबत यांच्या घरी तिला घेऊन गेली असती आणि अन्याने तिला काय रिलेशन म्हणून सांगितलं असतं. अन्याने जर खरं रुचाला सांगितलं तर पूर्ण कॉलेजमध्ये चर्चा झाली असती आणि पुढे जाऊन शिवांश पण तिलाच ओरडला असता. इकडून तिकडून सगळीकडून तिचीच मुंडी तुटणार होती. तिला आता असं झालं होतं का इकडे आड आणि तिकडे विहीर. हा भाग तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. थँक्यू, धन्यवाद.